नमस्कार, मी प्रमोद नलावडे. लाईव्ह इंडिया चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. प्रादेशिक हवामान विभागाने मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी केला आहे. गेल्या 3 दिवसात मुंबईमध्ये 400 मिमीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. सुरक्षेचा उपाय म्हणून अनेक भागातील दुपारच्या सत्रातील शाळांना सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत. अतिवृष्टीमुळे रायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध झेनिथ धबधब्यावर पर्यटकांना जाण्यास तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे. तर बदलापूरच्या कोंडेश्वर धबधबा ओसंडून वाहत असल्याने पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील उक्षी पुलाजवळील मुसळधार पावसामुळे दरड कोसळले आहे. रस्त्यावर चिखल साचल्याने वाहतूक विस्कळीत झाली असून वाहन चालकांना कसरत करावी लागत आहे. राज्यात मुसळधार पाऊस सुरू असल्याने नागरिकांनी प्रशासनाचे अलर्ट पाहूनच अत्यंत आवश्यक कामासाठी घराबाहेर पडावे असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. मुंबईत मॅनहोल आणि झाड कोसळून झालेल्या नागरिकांच्या मृत्यूच्या मुद्द्यावर विधिमंडळात चर्चा सुरू असताना भाजप आमदार अमित साटम हसत असल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यावरून मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी भाजपच्या लोकांना सत्तेचा माज आला याची तीव्र पोस्ट करत फडणवीसांवर हल्लाबोल केला. प्रकृती बिघडल्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ठाण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती आता स्थिर असल्याची माहिती आरोग्यमंत्री यांनी पंढरपूर येथून दिली आहे. टीईटी पेपर फुटी प्रकरणात पोलिसांनी आग्र्यातील एका प्रिंटिंग प्रेसमधून आणखी 3 अटक केली आहे. या प्रकरणात आता एकूण आरोपींची संख्या 10 वर पोहोचली आहे. न्यायालयाने आरोपींना 9 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. केतन अग्रवाल हत्या प्रकरणाचा तपास सुरू असून मुख्य आरोपी सिया गोयल आणि तिचा बॉयफ्रेंड चेतन चौधरी हे चॅटिंग दरम्यान कोड वर्ड वापरायचे असा खुलासा डिजिटल तपासात झाला आहे. पोलिसांनी त्यांचा दुसरा मोबाईल जप्त केला असून फॉरेन्सिक तपास सुरू आहे. फिफा विश्वचषकाचा थरार आता अंतिम टप्प्याकडे सरकत असून राऊंड ऑफ 16 नॉकआउटचे सामने रंगणार आहेत. मेसी आणि रोनाल्डोचे संघ कधी भिडणार याकडे क्रीडाप्रेमींचे लक्ष लागले आहे. असेच नवनवीन माहितीपर व्हिडिओ आम्ही घेऊन येत असतो. आमचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला दाबायला विसरू नका. धन्यवाद.